श्री गुरु तेग बहादूर साहब जी 350वां शहीदी समागम। हिंदी दी चादर श्री गुरु तेग बहादूर साहब जी 350वां शहीदी समागम 28 फेब्रुवारी व 1 मार्च रोजी खारघर येथे होणार आहे। या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरातील विविध शाळांमध्ये जनजागृतीपर उपक्रम सुरू आहेत। विद्यार्थ्यांमध्ये गुरु तेग बहादूर साहेब यांच्या त्याग, बलिदान आणि धर्म संरक्षणाच्या कार्याची जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने गीत गायन व भक्तिगीत गायन स्पर्धांचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले आहे। या उपक्रमात मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी भाग घेतला। ठाणे महापालिका शाळा क्रमांक 25 पातलीपाडा येथील हिंद दी चादर या विशेष उपक्रमाअंतर्गत एकल गीत गायन स्पर्धा घेण्यात आली। विद्यार्थ्यांनी गुरूंच्या शौर्य, त्याग आणि मानवतेच्या संदेशावर आधारित भक्तिगीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली। स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला। तसेच ठाणे महापालिका शाळा क्रमांक 62 कासरवडवली येथेही गायन स्पर्धा व भक्तिगीत गायन स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली। शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गुरु तेग बहादूर साहेब यांच्या जीवना कार्याविषयी मार्गदर्शन केले। त्यांच्या शहादतीमागील इतिहास, धार्मिक स्वातंत्र्यासाठी दिलेले बलिदान आणि हिंद दी चादर ही उपाधी कशी मिळाली याबद्दल माहिती देण्यात आली। एंजल पॅराडाईज इंग्लिश हायस्कूल मुंब्रा येथेही विशेष गीत गायन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर व भक्तीपर गीतांच्या माध्यमातून गुरूंच्या कार्याचा प्रचार व प्रसार केला। कार्यक्रमादरम्यान शाळेच्या मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन समाजात सद्भावना, धैर्य आणि धार्मिक सहिष्णुता जोपासण्याचे आवाहन केले। सर्व शाळांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाबद्दल जागरूकता निर्माण झाली। तसेच संगीताच्या माध्यमातून मूल्य शिक्षणाचा संदेश देण्यात यश आले। हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर साहब जी यांच्या 350व्या शहीदी समागम वर्षानिमित्त राबवण्यात आलेल्या या उपक्रमाला शिक्षक, विद्यार्थी व पालक यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला।